आणि एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देताना बाजूलाच ड्रोन पडला। ड्रोन खाली पडताच पोलिसांची धावपळ झाली। ड्रोन पोलिसांच्या ताब्यात आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रतिक्रिया देताना बाजूलाच ड्रोन पडलेला आहे। ड्रोन खाली पडताच पोलिसांची धावपळ झाली, तर ड्रोन आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देताना बाजूलाच हा ड्रोन पडला। ड्रोन खाली पडताच पोलिसांची देखील धावपळ झाली, त्यामुळे आता हा ड्रोन पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट त्यांच्याकडून घेऊया। अमोल, त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रतिक्रिया देत होते आणि बाजूलाच एक ड्रोन पडला। आता पोलिसांनी तपासासाठी तो ड्रोन ताब्यात घेतलेला आहे, मात्र त्यावेळेस त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? शुभम, ज्यावेळेस देहू मधलं पूजेचा कार्यक्रम आटपून मुख्यमंत्री हे बाहेर पडले, मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ते आले आणि माध्यमांशी संवाद साधत असताना अगदी काही वेळानंतर त्यांच्या 5 ते 10 मीटर अंतरावरच एक ड्रोन आहे ते वरून खाली पडलं। सुदैवाने ते तिथे गर्दीमध्ये पडलं नाही आणि त्यामुळे मोठी हानी आहे ती टळलेली आहे। पण राज्याचे मुख्यमंत्री अशा ठिकाणी असताना पोलीस नेमके काय करत होते हा प्रश्न उपस्थित होतोय। खरं तर या संपूर्ण सोहळ्यादरम्यान ड्रोन उडवण्यासाठी कुठेही परवानगी पोलिसांची नव्हती। असं असताना सुद्धा या संपूर्ण पालखी सोहळ्याच्या दरम्यान 10 ते 12 ड्रोन हे उडवण्यात आलेले होते आणि त्यामुळे त्याची नेमकी परवानगी घेतली होती का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत असताना अवघ्या काही अंतरावर ड्रोन हे खाली कोसळतं आणि त्यामुळे पोलीस प्रशासन काय करत होता हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित झालेला आहे। जर ते ड्रोन मुख्यमंत्र्यांच्या आसपास गर्दीजवळ पडलं असतं तर मोठी हानी या ठिकाणी झाली असती। पण ही घटना घडली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याकडे पाहिलं आणि पुन्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। पण या दरम्यान पोलिसांची धावपळ मात्र सुरू झाली। पोलिसांनी तो ड्रोन आहे तो सुद्धा आता ताब्यात घेतलेला आहे आणि ज्याचा तो ड्रोन आहे त्याची सुद्धा आता चौकशी केली जाते। मुळामध्ये ड्रोनसाठी परवानगी आहे का हा प्रश्न उपस्थित आहे, कारण की या संपूर्ण सोहळ्यादरम्यान हजारो लाखो वारकरी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। असं असताना दुसरीकडे पाऊस सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू असताना सुद्धा अशा पद्धतीचे ड्रोन आहेत ते या प्रस्थान सोहळ्यादरम्यान उडवले गेले आणि मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधत असतानाच काही अंतरावर हा ड्रोन हा खाली पडलेला आहे। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी किंवा जखमी आहे ते कुणीही झालेलं नाहीये। पण जर हे ड्रोन मुख्यमंत्र्यांच्या जवळ पडलं असतं तर मात्र चूक नेमकी कोणाची हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले। पोलीस नेमके काय करत होते हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होते। शुभम, अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घटनेच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।